काय बी हालचाल नाही ती. झालं काय म्हणते पण मी. बाळू गेला, बाळू गेला. बाळू गेला. गोदा जाऊन सांग की त्या सुंदराला तिचा बाळू गेला म्हणून. नाही हो नाही, मला नाही जमायचं. कुठल्या तोंडाने सांगू सुंदराला. आता आलेला माणूस जाणार की हो. हिला सोबत घेऊन जा, ही सांगेल की काय. पर बाळू असं कसं सोडून गेला आम्हासनी. बाळू अय्यो जा की ग, जा की ग. नको रडू, नको रडू, जा. काहीतरी बोला पण समजे तुमच्याकडे असं बघतात ते तुम्हीच केलंय. अय्यो जास्तच बोलायला लागलास की रे पोपटा. असं कसं झालं? अय्यो तेच काही कळत नाही बघा. एवढंच पोर गेलं की हो. त्याला साप चावला का विंचवानी डंख मारला काहीच कळत नाही, पण पोरग गेलो. एवढंच पोर गेल्यावर आई वडिलांना किती त्रास होत असणार की हो. तसा बाळू व्रात्य होता की हो, पण गावाला हवा हवासा वाटायचा बाळू. त्याच्या जाण्याने आम्हाला किती वाईट वाटले, कसं सांगायचं. त्याच्या सगळ्या चुका घातल्या की हो मी पोटात, कारण त्याच्या आई वडिलांचं त्याच्यावर खूप प्रेम, तसं आमचंही त्याच्यावर खूप प्रेम. पण आई बापासाठी हे दुःख खूप मोठं बघा. पण महादेवा पुढे कोणाचं काय चालणार हो. पण घरी सांगावं धाडलाय का? होय होय, मयप्पा आणि सुंदरा येतील बघा इतक्यात. त्याच्या आई वडिलांचं दुःख इतकं मोठं, त्यांना सावरायचं कसं हाच प्रश्न. या प्रसंगी गावचा पंच म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभा बघा. अय्यो तात्या, ते मी बरोबर बोलतोय की नाही रे. डोळ्यात पाणी दिसलं पाहिजे तुमच्या, पण हे समजा खोटं वाटतंय. आतून खूप रडू येतं की हो आम्हाला, पण मीच रडवलो, मीच खचलो तर त्यांच्या पाठीशी कोण उभा राहणार. बाळूच्या आई वडिलांच्या हो. आय कर की पटकी. अगं वय, पुरणपोळी खायची ना व. हा काय ग गोदे. अगं वय गोदे, ये की बस. तुम्ही बी आलायसा? लई दिवसांनी आला. बसा बसा. गंगे त्यासनी बसाय पाठ दे. बस की. नग का ग, काय झालं? सुंदरा, तुला तिथेच काही बोलायचं असेल तर बाहेर जा. का आम्ही जाऊ बाहेर? घ्या. अगं एक एक गावातल्या समजा बायका बोलायला असत्या, पण आपली गोदा समजा तोंडावर बोलणार. बोल की ग, नवऱ्यान काय मारलं बिरलं का काय? भय का गोदा भावशे? ग बसा, कसा पायी चिडवता तिला. बोल ना, काय झालं?
काय झालं? कसं सांगू तुला, काय बी कळना. आता लय झालं तुझं. बोल पटकनी. गंगे, काय झालं, काय झालं, बोल. सुंदरा, बाळू निश्चित पडलाय देशाच्या देवळात. काय झालं माझ्या भाऊला? बाळू नाही राहिला का आपल्यात? हे सुंदरा, सुंदरा, आजी डोळे उघड की ग. देवा, अरे काय दिसावलंस र. जीजी, ते काय ग झालं हाय? आजी उठ ग. आजी उठ. आजी उठ की ग. आजी उठ ग. आजी उठ की ग. आजी उठ की ग. आजी उठ. आजी उठ ग. बोले, अगं तू खरंच बघितलं का माझ्या बाळूला? अगं असं कसा गेला? मला बी खरं वाटत नाही बघ. पर मी माझ्या डोळ्यानं पाहिला आहे. मी त्याला हात बी लावून बघितला, पण त्याच्या काळजाचं टोकं बंद पडलं होतं ग. खरं नाही सुंदरा. पांडुरंगा, अरे काय चूक झाली माझ्या बाळाची? कमी कुठे चुकले? सिद्धनाथा, अरे तू म्हणला बाळूला आप्पाच्या वाडीला घेऊन ये, आणि मी आले की रे घेऊन. त्याला तुझ्या पायावर मी घातलं. मग असं कसा जाईल माझा पाय? अरे मी कशी जगू आता? अय्यो मयप्पा, अरे काय बोलायचं, कसं बोलायचं काही कळत नाही बघ रे. जे काही झालं ते खूप वाईट झालं बघ. हे काही बोलायची वेळ नाही.
पर बोलतो. बाळू इथं येऊन कसा काय निश्चित पडला? तसं बी गावातली सगळी त्याच्यावर खार खाऊन होतीच की. घरला होता तेव्हा नीट होता, बाहेर पडल्यावर कुणी घात केला ते कळायला पाहिजे. आता ही काही बोलत बसायची येळ नाही बघा. तुम्ही एकदा ते बाळूला बघून घ्या आणि घरी घेऊन जा. आणि तसंही आता हे सगळं देवळात घडलंय, त्यामुळे देऊळ पण शुद्ध करून घेतलं पाहिजे बघा. आणि तोपर्यंत देवीची पूजाही करता येणार नाही ना म्हणते मी. अय्यो मयप्पा, जा की रे, बघून घे की रे बाळूला. बाळू 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 हे बाळू, बाळू, बाळू 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 अरे उठ की. हे बाळू हे बाळू, उठ, हे बाळू हे 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 बाळू बाळू हे बाळू, उठ. गंगे गंगे बाळू खरंच गेला. रे, हे काय प्रकरण म्हणते मी. अयो माझा काय संबंध? माझा तुमच्यावर विश्वास नाही बघा. अयो तुझी शपथ घेऊन सांगतो की मी काहीच केलेलं नाही बघा. बाळूला या गावातून बाहेर पाठवायचं होतं, जगातून नाही. अय्यो, आता येऊन बस की रे माझ्याकडे बर. तात्या मागे सर आता दिन एक बुक्की. आधी मला सांगा, हे निस्तारणार कसं तुम्ही? अय्यो मी काही केलेलंच नाही, ते निस्तरायचं काय हो? मी एक बोलू का? संजयकडे बघितलं का? समजे कुसूर कुसूर करत्या. समजे तुमच्याकडेच बघत्या. हे तात्या, आगीत तेल ओतायचं काम करू नको बघा. कशावरनं तू हे केलेलं नाहीस रे. मारिता का काय मला? माणूस काहीही बोलू नका म्हणते मी. भिंतींना ही कान असतात. अय्यो कान भिंतीला. मयप्पाला खूप दुःख झालं की हो. तुम्ही पण सगळ्यांनी त्याला सावरायला पाहिजे बघा. बाळू
तिची. दादा बाळूला घरला घेऊन येत. काय झालं जिजे? बाळूला घेऊन येतात बघ. जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो रे. जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो रे. बाळा जो रे. बाळा जो रे. बाळा जो रे. जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो रे. जोगी बाळूला आणले बघ. त्याला शेवटचं बघून घे. बाळू, अरे असं कसं सोडून गेला.
अहो गावाची सगळी गेली, आता काय ते स्पष्ट बोला म्हणते मी. आणि तात्या तू इकडचं जर तिकडं केलंस ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही, सांगून ठेवते. मी आता कोणाच्या मध्ये पडतच नाही. अय्यो अरे तुम्ही का रे हात धुवून लागलात माझ्या मागे? गावातलं कोणी काही बोलत नाही, घरातलेच लागे की रे माझ्या मागे म्हणतोय मी. पण बाळू इथे कसा आला म्हणतो मी. तेच विचारते मी मगासपासून. अय्यो म्हणजे बाळूला मी मारले असं म्हणायचं का काय तुम्हाला? हेच विचारणार होतो मी तुम्हाला. अय्यो अहो देवप्पाने काय सांगितलेलं आठवतंय का? बाळूला गावाबाहेर काढण्याची जबाबदारी तुमची. हेच तर म्हणले पंच मला, आणि तिथं तर हे होय म्हणाले. आणि त्यात गावात सरकारी अधिकारी येऊन गेलाय, त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली आणि चौकशी सुरू झाली तर काय करायचं म्हणते मी. अय्यो आणि त्यात तुमचा सख्खा भाऊच नाही तुमच्या बाजूनं. म्हणजे काकांनी सांगितलं तर पोलीस पकडून घेऊन जाणार की काय अप्पांना? मला तर बघवणार नाही पंच. तुम्हाला असं दोरखंडाने बांधून गावातून घेऊन जातो ना, नाही. करा करा काहीतरी विचार करा म्हणते मी. हे बाळू, अरे उठ की आता. हा तुला जा म्हणलं तू निघून गेलास होय. हा अरे गावादारनं तुझ्यासाठी पुरणपोळी करून ठेवली आहे म्या. हा गंगे जा ताट कर जा. माझ्या बाळूला भूक लागली असेल. हा अगं जागी उभी काय जा. अयो हा उठ बाळू उठ. हा अयो बाळू सोडून गेलाय आपल्याला. अगं आता कुठे जाईल त्यो? नाही नाही बाळू, आता मी ऐकायची नाही. अरे कुणी बी किती बी रागवलं तुला ठावा आहे ना वा. नाही रागवायची तुझ्या. हा अरे अरे आहे असं कधी रागवत असती बाय. हा आणि काय रे भीमा, तुला बी कळत नाही भाई. हा तो कुठं बी गेला तरी त्याच्या संग जायचं असतं, तू घरात बसून राहिलास वय. बाळू बाळू आता कधी बी डोळं नाही उघडायचा सुंदरा.
अहो देवाप्पा तेव्हा बाळू गेला. आता तुमच्या वाटत कसली बी हडकाटी नाही राहिली. कुंडम कुंडा भुंडम भुंडा देवी आय ऐकलं ग माझ तू. अहो गावातून बाहेर काढायचं ठरविलं होतं, हा, जगातूनच गेला की. माझ्या वाट्याला गेलं ती काय शिक्षा होती ते कळलं तर समजे असती. मला तर ठाव आहे देवाप्पा, आता गावात कुणी देवाप्पा असं नाव जरी घेतलं तरी थरथर कापतात लोक. पंचाला कळलं का? अहो कळलंच असणार की, 50-100 घरांचं तर गाव आहे. मला सांग, बाळूला गावाच्या बाहेर धाडायचं काम त्याच होत, पण ते भी म्याच केलं हाय. अहो त्याचं काम आहे ते देवाप्पा. अहो तुमच्या मोर बारकी पोरं आहेत ती. मंगळू, तुला ठाव हाय र यो देवप्पा काय हाय ते, पर जगाला कळायचं हाय अजून. ते बी होणार एक दिवस देवाप्पा. ते सिंहासन असते ना बघ, त्याच्यावर बसलेलं बघायचं आहे मला देवाप्पा तुम्हाला. लय हुरळून जाऊ नगस, म्या सांगतो तसं कर. पंचाच्या वाड्यावर जा आणि त्याला सांग तो बाळू गेला नव्ह, आता त्याला जास्ती येळ ठेवू नका, उरकून घ्या समद पटकिनी. आता घाई कशाला करायची, मी स्वतः बघितलंय जीव गेला त्याचा. जो खेळ तुला नाही कळायचा, चल निघ. माझ्या बाळूला म्या कुठं बी नाही जाऊ देणार. बाळू, अरे पांडुरंगा, सिद्धनाथ आहे काय वाढून ठेवला आहे र माझा मोर. अरे काय चूक झाली बाळू कडून. बाळू का माझ्या भक्तीत कुठं कमी पडली रे. अरे बाळू जातो म्हणला ना, खरंच गेला. कशी समजूत काढतो पोटचा गोळा होता ग तुझ्या, परत तो सोडून गेला. तुझं दुःख डोंगरा एवढा आहे ग पोरी. तो देव बी कसा आहे बघ ना, या म्हातारीला ठेवलं इथंच आणि एवढ्याशा पोराला घेऊन गेला. समद्या गावाच्या डोळ्यात खूपच होता ना हो माझा बाळू. असा कसा गेला. अरे कोणी मारलं माझ्या बाळूला. अरे बोल
आता गावाच्या बसली समजांची. अरे गावाच्याच बाहेर धाडायचा होता ना बा, धाडला असता म्या. पण तुम्ही समजांनी जगाच्याच बाहेर धाडला. सुंदरा, चित्ता सोडायची नाही म्या. सांगा कोणी मारलं माझ्या बाबूला? हा, अरे बोला की कोणी मारलं माझ्या बाबूला? एकेकाची कांडोळी कांडोळी करून टाकल म्या. सुंदरा, सुंदरा देवळात निश्चित पडला होता. मी मारला, कसा गेला काय कळलं नाही. कोण कोण गोळा झालं होतं तावडीवर? हा, कोणी फरमान काढलं होतं बाळूला बाहेर धाडायचं? बाळूची आई मयप्पा, ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला तुरुंगात धाडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. बाळू, मी आल्यापासून तुझ्याशी मायनं नाही बोलले रे. मला माफ कर रे. सत्यवा, अगं ये मोरा, तुझा बाळू मामा आपल्यात नाही राहिला आता. छत्री, मी काय म्हणते, सगळा गाव त्या मयप्पाच्या दारात आणि आपण इथे एकटेच उभे काय करतो आहोत? पंच, चला तुम्हाला बी तिकडे रडायचं नाटक करायचं आहे. अय्यो, नाटक रडायचं. पंच, अबा पंच, अय्यो, आता हा काय नवीन डोक्याला ताप देतो माझ्या. जास्ती वेळ वाया घालवू नका. मुद्द्याचं काय ते बोला पटकन. देवाप्पाचा सांगावा आहे. मंगळू, तू हे सांगतच जाऊ नको. आ, तुला काय घरदार आहे का बायका पोर आहे रे? आता तू सांगावा आणणार म्हणजे देवाप्पाचाच. तुझ्या नावचं एक लिंबू कापायचंच आहे मला. ए, यो यो यो, सांग की रे पटकन मंगळू. देवप्पा काय म्हटले ते? देवाप्पानं सांगितलं आहे ते बाळू गेला आहे तर जास्त वेळ लावू नका. समजा इथे लवकरात लवकर उरकून टाका. अयो, पण लोक म्हणणार की हो पंचालाच घाई म्हणून. यो, सगळ्या बाजूने झाली की रे माझीच कोंडी. पण देवाप्पाला कसं काय कळलं बाळू गेला ते? म्हणलं नव्हतं, बसल्या जागेवर समजा कळता येते वापासनी. उगा आपलं काहीतरीच. पंच, मी येतो. त्याच्या नादान नाही लागत आता. अरे सिद्धरामय्या, मांजराला वाटतं की त्याला दूध पिताना कुणी बघत नाही, पण सगळे बघत असतात बघ. अय्यो अय्यो, काय म्हणतो रे तू? ऐकून घेतो म्हणून जास्तच बोलतो की काय? आधी ह्या कागदावर सही आणि शिक्का दे.
भाऊजी काय येते? बाळूने गावाबाहेर जावं म्हणून जे फरमान यांनी काढलं होतं ते रद्द करण्यात येत आहे असं लिहिलं आहे याच्यावर. याच काय करू रे मी? सही आणि शिक्का पाहिजे याच्यावर. घर फिरलं त्या घराचा वास फिरत्यात ते हे. अरे गेला की रे तो बाळू. आता फरमान रद्द झालं काय ना नाही झालं काय रे? काय फरक पडतो म्हणतो मी. अरे उद्या चौकशी झाली तर हा कागद तुझ्या बाजूने दाखवता येईल. वा बंधू प्रेम असावं तर असं. अय्यो आण की रे तो कागद इकडे. देतो की रे शिक्का. मायापा पुढची तयारी करायला घ्या आता. नाही नाही त्या माझ्या भावाला नाही नेऊ द्यायचं. बाळू नाना म्हणतात ते खरं आहे. जे झालं ते वाईट झालं पण आता किती वेळ थांबायचं. तुमचं दुःख ते गावचं दुःख. जगाची रीत आहे त्या प्रमाणे कराय हो. सूर्य माथ्यावर आला आणि आता असंच थांबलं तर दिस मावळल. मला माझा बाळू नाही दिसला तर मी कशी जगू. एकदा देवप्पांनी सांगितल्याप्रमाणे बाळूचे सगळे शेवटचे विधी पार पडले की सुटलो की आपण. त्यात कुठली आडकाठी आली नाही म्हणजे मिळवलं की हो. पांडुरंगा देव कंचा दिस कसा दावल ते काय सांगता येत नाही बाबा. तिथं हे प्रीतेच झालं म्हणायचं की. पर हे समजा झालं कसं. देवळा सापडलं ना. होय चालतं बोलतं पोर असंच कसं जाईल. म्हणजे म्हणजे बाळूला कोणी मारलं विचार करा. आता आमसनी तरी काय ठावं. येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस. पुढे डोसक लावलं तर कळलं का नाही. आता तू सांग की रे तात्या मग. बाळूला गावाच्या बाहेर काढायचं फरमान कोणी काढलं. समजा गावामोर चावडीत बाळूच्या विरोधात कोण गेलं. पंचाने मारलं. हे मी तसं काय म्हणलेलं नाही हा नाना. उग माया तोंडात काही बी कोंबायचं नाही. हा तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं. आज बाळूवर येळ आली उद्या तुमच्या पोरा बाळावर आली तर मग. मी काही सांगितलं नाही तुम्ही काय ऐकलं नाही. हा कळलं ना नाना. आहे का नाही. तू नाही का. नाही तो पण नाही. लावतो थांबा. चला इथं कुठं बसले चला तिकडं. देवा असं नका करू देवा. अरे इतके चिमित काय धावतो
आणि याच वेळेला असं का गप बसलाय? अरे ही जे धावायची होती तर कशाला जगात आणलं त्याला? माझा विश्वास आहे तू त्याला चिंता करशील. माझ्या भक्तीची आण आहे तुला. तू जर माझं ऐकत नाहीस तर मी आम्ही इथून हालायची नाही. सुंदरा, इथं उभी राहून काय उपयोग? समद संपला. चल शेवटचं बघून घे. देवी आहे तुझ्या ह्या लेकराची काळजी आहे की तुला? मी एक दान मागितलं आणि तू 10 दान दिलं की ग. मी तिसरा तुझी सेवा केली तू रुजू करून घेतलीस बघ. आता माझ्या वाटत तो बाळू नाही. तुझ्या या भगताला ठाव आहे की तूच तुझं ठाणं करून घेतलं आहे हित. आता दुनिया लोटल हित तुझ्या पाया पडाया. काय बी कमी पडणार नाही बघ. सोनं चांदी हिरं मोत्याची रास लागल बघ हित. गंगे, आता आपल्यालाच मोर व्हाया पाहिजे. वय मयप्पा तुला सावराया पाहिजे आता. बाळू केरा ठीक बाळूच्या जायची तयारी करतो. सुंदराला आत घेऊन जा. नाही बाळू चल बाई चल.
बाळा तुला तुला काय बी झालं ना तू जिद्द आहेस. होय मला काय झालंय? बोला बोला अलसीदे नाथा चलान बोला अलसीदे नाथा चलान महाराज की जय. हा तर चमत्कारच झाला. देवाप्पाला सांगितलं पाहिजे. काय माझा बाळ तर जिद्द आहे. त्याला काय बी झालेलं नाही. पांडुरंगा अलसिद्धनाथा समजे तुझीच कृपा आहे बघ. अरे बाळू तू नसता तर मी हा बी जीव दिला असता बघ. समधी आमच्या अंगणात गोळा झाले. अरे समद्यासनी वाटलं बाळू गेला ढगात. आमचा जीव काढलाच बघ बाळ्या. आम्ही समधी तुझ्यावर किती बी कावत असलो तरी जीव हाय रा आमचा तुझ्यावर. पुराचे दीट काढ ग बाई. देवा मला उचलून दे आणि माझं आयुष्य पोराला दे. तुला काय बी होत नाही बघ जिजी. पर मला तुम्ही एक सांगा, इतका वेळ तुम्ही झोपला होता काय? बाळू काही म्हण तू समद्या गावाला येड बनविल. मी काय बी नाही केलं. अरे पर मला एक सांग तू एवढ्या वेळ निपचित कसं काय पडून राहिला रे? तात्या काय बी विचारू नका. आमसने बी जरा बोलू दे. ये तू या समधी. तुला काय बी झालं असतं तर सुंदरानं सोडलं नसतं बघ कुणाला. बाळू एक बोलू का? एवढं रडवलं सामासनी मारला पाहिजे मग तुला. अरे पण मी असा कसा जाईल? औवा मला भूक लागली आहे. अय्यो गुंडप्पा गावात काय चाललंय तुझा काय रे नवीनाच?
आता माझ्या गोंडूने काही उपाशीच राहायचं का म्हणते मी. त्याला आतल्या खोलीत न्या आणि जेव घाला म्हणतो मी. अय्यो मल्लप्पा, आज तू खूपच छान डोकं लावलं बघा. माझ्याकडनं फरमान रद्द करून तू खूप उत्तम केलं बघा. मी तुमच्या हिताचाच विचार करतो, हे ध्यानात असू द्या बघा. अय्यो ते ठाऊक की रे मल्लप्पा, ठाऊक आहे. आता या बाळूला सगळे कधी घेऊन निघतात हे जर लवकर कळलं तर बरं होईन म्हणते मी. तुम्ही दोघांनीही मायप्पा आणि सुंदराचे सांत्वन करायला जायला पाहिजे. अरे मल्लप्पा, आधी त्या बाळूला उचलू दे की रे, मग जातो की रे सांत्वनाला. अय्यो अय्यो तात्या, अरे काय झालं काय रे? घेऊन निघाले का रे बाळूला? तात्या, अरे असा घाम का फुटला म्हणते मी तुला. अरे बोल की रे तात्या. बोल की रे तात्या, तू बोलल्याशिवाय मला खायला मिळणार नाही. बाळू, बाळू, बाळू जित्ता हाय. अय्यो अय्यो, बाळू जित्ता. अरे डोके बिके फिरले की काय रे तात्या तुझे? माझ्या डोळ्याने बघितलं मी. असं निश्चित पडला होता, असं ताट ठिकाण उठून बसला. अय्यो अय्यो, हा चमत्कार म्हणायचा की काय रे? अरे लगोलग जा की रे देवप्पाकडे आणि सांग की रे सगळा घडला प्रकार. इतके दिवस मी आपल्याला हेच सांगतो आहे, पण काही असो, बाळू आपल्यामध्ये आहे हे आनंदाची वार्ता आहे. मी जातो, मी हा देवप्पाकडे जातो. अयो चमत्कार, बाळू गावाच्या बाहेर गेला पण नाही, मेला पण नाही. अय्यो अय्यो, चमत्कार. अहो विपरीत घडलं की देवाप्पा. पुढं बोल. कसं सांगावं कळलं झालायची. अहो समजसनी वाटलं बाळू गेला. अहो मी आधी माझ्या डोळ्याने बघितलं होतं. अहो पण समजन मोर उठून बसलं की. खोटं बोलतो आहेस तू. अहो मी माझ्या डोळ्याने बघितलाय ते बाप्पा. अरे गेलेला माणूस जित्ता कसा होईल? अहो मला बी कळणार झालंय. अहो उभ्या जन्मात असं कवा बघितलं नाही आणि ऐकलं बी नाही ते बाप्पा. म्या म्हणलं नव्हतं हे साधं पार नाही. देवप्पाच्या कुंडलीत येऊन ठाण मांडून बसला हाय ह्यो. अहो समजा डाव उलट पडायला लागल्यात की होते बाप्पा. जित्ता माणूस जातो या आणि परत जित्ता होतो या. हे समध्या भागात पसरणार मंगळो.
मग आता लोकांची तोंड धरता येतात का देवाप्पा? अरे लोक माझ्या पाया पडायचे, ते सोडून त्याच्या पाया पडत्याल. मंगळू, समद्यास ती सांग, तो बाळू जित्ताच होता म्हणून. अहो समजा गावानं बघितलं आहे ना व, त्या बाळूला खुळ म्हणता म्हणता मला बी खुळ म्हणायची लोक. रिंगण आखावं लागल, घोट्या माराव्या लागत्याल, 5-25 मेंढ्या द्याव्या लागत्याल देवीला. मंगळू, भीमा जा गुळ खोबरं घेऊन ये. बाळू पाया पड द्यायचा कशाला? अरे असं काय म्हणतोय? आज एवढं मोठं संकट आलं होतं घरावर, देवानं बाजूला केलं म्हणून पाया पड. बर, तू म्हणतीयास तर पडतो पाया. देवा अशी वेळ पुन्हा कधी आणू नग बघ. अरे माझी लेकरं हाय, धनी हाय, संसार हाय, घर हाय, म्हणून मी आहे. बाळू, अरे आई काय म्हणती कळलं नव? होय कळ. नाहीतर पुण्यांदा कुठेतरी निश्चित पडायचे आणि जाग व्हायचे. हा दे. सकाळ धन काय बी झाला असला तरी शेवट ग्वाड केलाच बघ देवा. या मोर बी समत ग्वाडच होऊ दे. हे घे बाळ. सत्यवा घे. समजा गोडच आहे की, पर तू कशा बाई काळजी करतेस? अरे आजचा दिवस असा गेला, उद्याच्याला काही करू नग बाबा.